नमस्कार. ही जी मुठ्ठी आहे याच्यात ताकद असते. मुठ्ठी जेव्हा उघडली जाते, तेव्हा ती ताकद, ती शक्ती ही विभागली जाते. सांगायचा मुद्दा असा, सध्या हिंदू आणि मुस्लिम यांच्यात आपल्याला वाद दिसतो. हिंदू आणि मुस्लिम यांचं नातं हे शत्रुत्वाचं जेवढं आहे, तेवढंच ते मैत्रीचं देखील आहे. आणि हे जर बघायचं असेल, तर तुम्हाला फुलेंचा चित्रपट बघणं गरजेचं आहे. महात्मा फुले यांच्या चित्रपटामध्ये हिंदू म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि मुस्लिम उस्मान शेख आणि त्यांची बहीण फातिमा शेख. जेव्हा हे दोन धर्माची लोक एकत्र आले, तेव्हा त्यांनी शिक्षणासारखं महान कार्य केलं. इतकंच नाही तर स्त्रियांसाठी विधवा पुनर्विवाह, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अनाथाश्रम, विधवांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी हे त्या लोकांनी एकत्र आल्यामुळे केलेलं आहे. हे साधं आपल्याला समजत नाही का आजच्याच्या पिढीला? आणखी मला एक सांगायचं आहे, की महात्मा फुले हे फक्त जातीवाद वरच थांबले नाहीत, तर त्यांनी आपल्या स्त्रीला किंवा आपल्या पत्नीला मानाचं स्थान देखील दिलेलं आहे. आता हे कशावरून? तर ज्या वेळेस इंग्रजांनी महात्मा फुलेंचा शॉल देऊन सन्मान केला, त्याच वेळी महात्मा फुल्यांनी ती शॉल काढली आणि आपल्या पत्नीच्या अंगावर टाकली. म्हणजेच मी फक्त या यशामध्ये एकटाच भागीदार नाही, तर माझ्या जोडीने काम करणारी माझी पत्नी ही देखील तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. हे त्यांच्या वागण्यावरून आपल्याला दिसतं. महात्मा फुले यांनी शिक्षणासाठी कार्य केलंच, त्याचप्रमाणे विधवा पुनर्विवाह, अनाथाश्रम अशी बरीचशी कार्य केलेली आहे. आता हा जो सिनेमा आहे हा फक्त 2-2.5 तासाचा होता आणि त्या काळातच त्यांनी हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला. त्या काळामध्ये कर्मठ जाती व्यवस्था, ब्राह्मणांचे वर्चस्व आणि त्यांच्या बाजूला जवळ कोणीच नव्हतं. अशा वेळी महात्मा फुले यांचा विचार हा चांगला होता आणि त्याच्यावर ते ठाम होते. आपलं मत हे समोरच्याला पटवून देखील देता आलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी त्यांनी जे लहू जे आहे त्यांना आपलं मत पटवून दिलं आणि जे शक्तीचा वापर आहे तो योग्य प्रकारे आपल्या कार्यासाठी करून घेतलेला आहे. आणखीन एक सांगायचं म्हणजे की ज्या बहुजनांवर अत्याचार झाला, तर त्यांच्या सोबत हे ताठमानेने उभं राहण्यासाठी शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे, हे त्यांनी आपल्याला दाखवलं आहे. आज देखील बहुजनांवर अन्याय अत्याचार होतोय आणि आपण थोड्याशा अपयशाने, म्हणजे जी आजची तरुण पिढी आहे ती थोड्याशा अपयशाने खचून जाते. पण त्या काळामध्ये महात्मा फुले यांच्या मनाचं कितीतरी प्रकारे खच्चीकरण करण्यात आलं, पण ते जराही डगमगले नाही. हेच या पिक्चरमधून आपल्याला पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केली आणि याच्यातून सत्याचा शोध घ्या. आता बऱ्याचशा बातम्या व्हायरल होतात आणि आपण देखील काहीही विचार न करता, सत्याची पडताळणी न करता ते फॉरवर्ड करत असतो. तर असं न करता खरं काय, खोटं काय याचा देखील आपण विचार केला पाहिजे. हा जो पिक्चर आहे हा अतिशय चांगला आहे आणि हा सगळ्यांनीच बघावा, अशी मी विनंती करते. धन्यवाद.